लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमची ई-के-वाय-सी चुकली आहे का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच असणार आहे. कारण ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या होत्या. तर आपण सरकारकडे वारंवार विनंती केली होती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अपात्र न होण्यासाठी आम्हाला एडिट ऑप्शन द्या. वेबसाईटवरती अशा काही बदल करा जेणेकरून लाडकी बहिणी पात्र असूनही घाईघाईत ई-के-वाय-सी केल्यामुळे चुका झाल्या असतील तर आम्हाला एडिट ऑप्शन द्या. तरी ते सरकारने ही विनंती मान्य केली असून वेबसाईटवरती तसे बदल सुद्धा करण्यात आले आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. अत्यंत छान अपडेट आलेली आहे, कारण आता आपल्याला एडिटचं ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे जी काल बंद होती. ई-के-वाय-सी इज करंटली अंडर मेंटेनन्स असं एरर येत होता, मेसेज येत होता. तर आता तिथे ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे बघा, ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास बघा, आपण घाईघाईत जिथे हो तिथे नाही केलेलं आहे किंवा आधार क्रमांक दुसऱ्यांचा टाकलेला आहे किंवा नातेवाईकांचा टाकलेला आहे, अशा चुका झाल्यामुळे इथे आपल्याला एक शेवटची संधी देण्यात आलेली आहे. पती किंवा वडील हयात नसलेला बघा, पहिल्यांदा काय होत होतं, जो पहिली जुनी वेबसाईट होती तिथे फक्त ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे क्लिक करा, पण आता मेन्शन केलेलं आहे पती किंवा वडील, म्हणजे त्यांना सुद्धा ते ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करता येणार आहे. किंवा तुमची अजूनही ई-के-वाय-सी झाली नाही तरी सुद्धा तुम्हाला ई-के-वाय-सी करता येणार आहे. तर इथे नोट दिलेली आहे, ही केवळ सुधारणा करण्याची अंतिम संधी असणार आहे. म्हणजेच काय, तुमच्याकडे शेवटची संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर ही ई-के-वाय-सी आता शांतपणे करायची आहे, जेणेकरून काय की आता ई-के-वाय-सी चुकणार नाही. तुम्हाला ही शेवटची संधी असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायचं आहे, जेणेकरून काय होईल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रता असलेल्या लाभार्थी महिलांचे पैसे बंद होणार नाही व हे पैसे सुरूच राहणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचं आहे. आता ही जी काही वेबसाईट आहे यावरती जायचं आहे, इथे क्लिक करा. तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया जे नॉर्मल आहे तुम्ही करायचं आहे, म्हणजे आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाका, आधार प्रमाणीकरणासाठी संमती मी सहमत आहे व OTP पाठवा. तुमचे जे काही आधार क्रमांक, मोबाईल नंबर ज्याच्याशी रिलेटेड लिंक आहे तिथं तुम्ही काय करू शकता, ई-के-वाय-सी प्रक्रिया करू शकणार आहात व तुमची ई-के-वाय-सी पुन्हा एकदा होणार आहे. तर एडिट ऑप्शन द्या, आमची ई-के-वाय-सी चुकली आहे, आम्ही बाद झालो होतो, आमचे पैसे बंद झाले का, असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये होते. तरी ते एडिटचं ऑप्शन आल्या असल्यामुळे नक्कीच हा लाभ, म्हणजे काही महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे, नक्कीच हे लाभ तुम्ही घ्यायचा आहे. तर तुम्हाला अजूनही याबद्दल काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच इथे हे जे काही अपडेट आले असल्यामुळे नक्कीच आपल्याला अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा व आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.